या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्या खूप सपोर्टमुळे हा युवा महोत्सव संपन्न होत आहे। त्या लेवल आहेत विभागीय, जिल्हा आणि त्याच्यानंतर नॅशनल लेवलला सोलो डान्समध्ये, लावणी या कला प्रकारामध्ये या टीमला तिसरं बक्षीस मिळालं होतं आणि कॅश प्राइज त्यावेळेस त्यांना 75,000 रुपये मिळाली होती। म्हणजे मुलांच्यासाठी ह्या गोष्टी खूप प्रेरणा देणाऱ्या तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर तुम्ही जर का ताकदीनं उतरलात तर तुम्हाला तुमची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते आणि ही ओळख निर्माण करून देण्याची संधी ही भारत सरकारच्या माध्यमामधून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत पोहोचते आहे। तुम्हाला मिळणारं सर्टिफिकेट त्याची व्हॅल्यू खूप आहे आणि महाविद्यालय तुम्हाला जो सपोर्ट करत असतात त्या सपोर्टमधून तुम्हाला ताकदीनं उभं राहता येतं, जीवनावश्यक कौशल्य याच्यामधून विकसित करता येतात। या वर्षीची थीम जी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित तुमचं चित्र असलं पाहिजे, कथा असली पाहिजे, कविता असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचा प्रोजेक्टही सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला वक्तृत्वही तुमचं त्याच विषयावरती असलं पाहिजे। सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधलं ओपन आहे, कुठलाही विषय AI पासून ते अगदी विज्ञानाचे फायदे तोटेपर्यंत तुम्ही सादर करू शकता। हे जे कला प्रकार वेगवेगळ्या विभागामध्ये घेतलेले आहेत, कौशल्य विकास आहे, सांस्कृतिक आहे, संकल्पनावर आधारित आहे, याच्यामधून तुमच्या कल्पनाशक्तीला वाव प्रचंड मिळणार आहे। या निमित्ताने आमच्या महाविद्यालयास ही संधी दिली याबद्दल मी तारळकर साहेबांचे महाविद्यालयाच्या वतीने ऋण व्यक्त करते। तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते। ज्योत से ज्योत जगात प्रेम गंगा वाहते। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। कलाधिकारी माननीय नितीन तारळकर साहेब आपल्या बरोबर आहेत। नेहरू युवा केंद्राचे समन्वयक माननीय देशमुख साहेब आहेत। त्याचबरोबर आमचे मित्र अतिशय परडी कार्यकर्ते श्री जाधव सर आपल्या बरोबर आहेत आणि आपल्यामध्ये नुकतेच उपस्थित झालेले अमीन हाजी। आपण सगळ्यांनी लगान पिक्चर पाहिला असेल, त्या लगानमध्ये ज्यांनी काम केलं असेल अमीन हाजी सर आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले परीक्षक, सहभागी खेळाडू, विद्यार्थी मित्र हो आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले खास असे बंधू भगिनी। खरं तर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीनं दरवर्षी जिल्ह्यातल्या कलाकारांना ही खूप चांगली संधी असते आणि या संधीचा फायदा अनेक कलाकार उचलत असतात। गेल्या वर्षी सुद्धा हा महोत्सव फार मोठ्या थाटामाटामध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये झालेला होता। यावर्षी हा कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये होतोय। खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत। सातारा जिल्हा म्हणजे खेळाडूंचा जसा जिल्हा आहे तसा कलाकारांचा जिल्हा आहे। चांगले चांगले कलाकार, चांगले खेळाडू, चांगले भाषण करणारे आपले विद्यार्थी हे सगळे या महाविद्यालयाच्या परिसरात घडतात। तर त्याला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम क्रीडा व युवक सेवा संचालनालय करत असतं, म्हणजे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय करत असतं, त्याचबरोबर नेहरू युवा केंद्र करत असतं। तर आपण हा आजचा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा उत्साह जर बघितला तर मला तारळकर साहेब सांगत होते की खूप मोठमोठ्या व्यासपीठ गाजवलेले विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात। 8 ते 9 संघ याच्यामध्ये सहभागी असल्याची माहिती तारळकर साहेबांनी दिली। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप नियोजन करावं लागतं। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र गेले 15 दिवसाचं नियोजन करतोय आणि आज हा कार्यक्रम खरं तर सुरू होतोय आणि या आयोजनाची संधी वायसी ठाण्यात मिळते ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे। जिल्ह्यातल्या अनेक कलाकारांना हे व्यासपीठ करून देण्याची पण संधी आम्हाला मिळत असते। खरं तर आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून देशातल्या अनेक मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये आणि व्यासपीठावरती जात असतात आणि खूप चांगली संधी आहे की आपल्या कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची।
खरं तर पुन्हा एकदा या महाविद्यालयाच्या युवा महोत्सवासाठी आलेले त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो मी. आणि दिवसभर चालणाऱ्या या युवा महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, जिल्हा क्रांतिकारी कार्यालयाच्या वतीनं, नेहरू युवा केंद्राच्या वतीनं शुभेच्छा देतो. मेरे ख्वाजा त्याचा एक दाढी आहे, दाढीवाला बसलेला मधी, आणि त्याचे दोन साईडवर दोन जुडे भाऊ आहे, एक जोडी. तो करीम आणि मी आणि आशुतोष गोवारीकर साहेबांसाठी खूप काम केले. आशुतोष माझा मित्र पण आहे, माझा गुरु पण आहे. आणि आशुतोष संती आम्ही 1987 मध्ये गूंज नावाची चित्रपटात आम्ही ॲक्टिंग केलेले. आम्ही दोघे भाऊ ऑल इंडिया डान्सिंग चॅम्पियनशिप्समध्ये फायनल 12 डान्सर्समध्ये 1982 पासून आम्ही फायनल 12 मध्ये असायचे. आम्ही ब्रेक डान्स करायचे आणि मिरर एकमेकांसंगती समोर उभे राहून कॉमिक आणि सिंक्रोनाइज करायचे आम्ही. तर माझं सातारामध्ये आणि मला इकडं आज मी आलो त्याचं मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन देतोय. मी लगानच्या नंतर गोवारीकर साहेबांसाठी मी स्वदेश चित्रपट लिहिलोय. तर माझी रायटिंगमध्ये माझं फर्स्ट स्टेप माझा गुरु, माझा मित्र आशुतोषने मला दिलं. त्या टायमाला आपली जी फिल्म होती त्याचं नाव स्वदेश नाही, देश, नुसतं DES, देश. आणि आमिर खान प्रोडक्शन्स वॉज गोइंग टू प्रोड्यूस इट. तर मला आमिर साहेबांनी, आशूनी खूप मला मदत केलं, मला खूप प्रोत्साहन दिले आणि आय स्टार्टेड टू राईट. तर फर्स्ट आय वॉज अ डान्सर, देन आय बिकेम अ मॉडेल. मग मॉडेलिंग झालं, मग कोरिओग्राफी स्टार्ट झाली. मग कोरिओग्राफी नंतर ॲक्टिंगचं चान्स भेटलं मला. जलाल आगा साहेब होते, आम्ही एक शो इंटरनॅशनल शो करत होते मस्कतमध्ये. तर तिकडं जलाल आगा साहेब होते, त्यांनी आम्हाला बघून गूंजमध्ये आम्हाला चान्स दिले. गूंजमध्ये कुमार गौरव आणि जुही चावला होती आणि त्याचा डिरेक्टर जलाल आगा होता आणि त्याचा विलेन आशुतोष गोवारीकर होता. तर आमची मित्रता 1987 पासून आहे. आणि मी तुम्हाला हा सगळं सांगतोय कारण आमचं पण स्टार्ट मल्हार नावाचं महोत्सव असं तिकडं यूथ फेस्टिवल व्हायचं झेवियर्स कॉलेजमध्ये. आणि आम्ही सगळे कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घ्यायचे. आम्ही यूज टू कधी फर्स्ट आले तर कधी थर्ड आले तर कधी प्राईज पण नाही भेटलं आणि भांडण पण खूप केले. तर हा असं आमचं सगळं चाललेलं. आणि मग माझं एक स्टेप म्हणजे यूथ फेस्टिवलपासून मला जे एक मला आणि माझं भावाला जे आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलं त्याचं कारण आम्हाला मग ॲड्स आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये आणि मॉडेलिंगमध्ये आम्हाला चान्स भेटलं. तर स्लो अँड स्टडी आर्ट्समधनंच आमचं स्टार्ट झालं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी ॲक्टिंग कमी केलो करायचं. आणि माझा भाऊ करीम तो ॲक्टिंग करतोय, त्यांनी शमिताब त्यांनी खूप काम केलं आहे आता. तर 43 फिल्म्समध्ये मनीषाजी माझे 28 ते 30 आहे. पण माझा भाऊ जे आहे त्यांनी तो माझ्यासारखाच दिसतोय. लव आणि कुश आम्ही ट्विन्स अगदी आयडेंटिकल आहात. तर दोघांना एकमेकांचं कामाचं आम्हाला हे भेटत आहे सपोर्ट. आणि ते त्यांचं आपल्यावर हात आहे. त्यांनी आम्हाला आमची जननी मा आहे. आम्ही तायघाटमध्ये राहतात आता, पाचगणीमध्ये शिफ्ट झाले. लगानची शूटिंगमध्ये मला एक खूप छान लाईफ पार्टनर भेटली. त्याचं नाव शालिट आहे. ते इंग्लिश कंटिंजंट संगती आलेली आणि त्या टायमापासून आम्ही एकत्र आहात. आम्हाला पण आता 24 इयर्स 24 वर्ष झाले एकत्र. आणि आमचे 2 मुली आहे, सम आणि स्काय, ट्विन्स आहे. तर आमची जर्नी अशी आहे. आणि शालिट आणि मी एकत्र मिळून एक फेस्टिवलची आयडिया आम्ही केले पाचगणीमध्ये. ते फेस्टिवलचं नाव आहे आय लव्ह पंचगणी. आणि त्याच्यात आम्हाला क्रीडा आणि कलाला आम्हाला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. आणि आता 7 वर्ष झाले आमचे. पण माय ओरिजिनल आयडिया, शालिट आणि माझी ओरिजिनल आयडिया ॲक्च्युली यूथ फेस्टिवलचं हे होतं. पण आम्हाला ते करायला इतकं म्हणजे सिम्पल नाही. हे लोक सगळे करतात
त्यांना माहीत आहे किती त्रास आहे ऑर्गनाईज करायला, स्टुडंट्सला सगळे एकत्र आणायला कॉलेजेसला, तर ते मी करू शकत नव्हतं. तर माझे आमचे मित्र आहे आपले राजे, आमचे खूप आमची ओळख झाली आणि त्यांची जे मुली आहे बेबी राजे, नैनू, नयनतारा, माझे समर आणि स्कायची खूप छान मित्र आहे. आणि मासाहेबाला पण मी भेटलो, राणी साहेबांना पण भेटलो, ते आमचे जवळचे मित्र आहे आता. तर मी त्यांना सांगत होतो की मला काही असं करायचं आहे आपलं यूथ फेस्टिवल पाचगणीमध्ये. तर त्यांनी मला नितीन सर यांशी भेट करून दिले, मनीषा मॅम, आणि ते आले होते पाचगणीला, आमची पूर्ण कमिटीला भेटून गेले. तर आज त्यांनी सांगितलं की आम्ही पण करतात, तर मी आलो सगळं बघायला, काय शिकायला, आणि असं आमचं एक हे आहे. तर मी आय एम हिअर टुडे, आणि सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला पण हेल्प करा. आम्ही ट्राय करायचं, आमचं हे आहे की 17th, 18th, 19th ऑफ जानेवारीला आम्ही करू आमचं फेस्टिवल. आणि वी आर ट्राईंग, मॅम इज हेल्पिंग अस, सर इज हेल्पिंग अस. तर हा एक झालं माझं बोलणं, मी कशासाठी आलो आहे आणि मी कुठनं आलो आहे आणि मी काय काय करून आलो आहे. तर ते माझं इंट्रोडक्शन होतं. मग मी पाचगणीमध्ये राहतो ना, तर तिकडं कधी मार्चमध्ये ना लोक ते सगळं पिटवतात, वणवा लावतात. तर मी आणखीन एक मिनटं घेणार तुमचं मॅम, प्लीज सर. तर मी स्टोरी लिहिलो, आणि हे दोघे माझे मित्र आहे, धीरज, प्लीज कम ऑन स्टेज फॉर 2 minutes. हे दोघे मला खूप हेल्प केले. ह्याच्यात विजय माझा हिरो होता, आणि धीरज माझा एडिटर आहे, आणि तो YC कॉलेजचा स्टुडंट आहे. कम्युनिकेशन सायन्स डिपार्टमेंटचा धीरज हा विद्यार्थी आहे. मी तारळकर साहेबांना विनंती करते की वनवाचे हिरो विजय यांचा सत्कार करावा. स्वागत आणि सत्कार. यू शुड बी प्राऊड की आपल्या इथपर्यंत आपले स्टुडंट्स आले, आणि ते दोघांनी मला खूप हेल्प केले. आणि मराठीमध्ये मी ॲक्टिंग केलं होई, कॅरी ऑन मराठा नावाची फिल्ममध्ये, पण मी स्वतः डिरेक्ट करायला इतकं अवघड होतं मला. पण मला सगळ्यांनी हेल्प केलं. आणि आता बघा, माझी मराठी पण व्यवस्थित बोलतो मी, थोडं म्हणजे त्रास आहे पण मी बोलतोय ना, हो की नाही. तर त्यांनी मला डायलॉग्समध्ये, परफॉर्मन्समध्ये, ट्रेडिशनली कसं आम्ही ते डायलॉग डिलिव्हर करणार. तर तुम्ही प्लीज वनवा बघा. अमीन हाजी फिल्म कंपनी नावाचं आमचं एक चॅनेल आहे लहान यूट्यूबवर, त्याच्यावर आहे ती फिल्म, तर तुम्ही बघा. आणि आणखी मी काय बोलणार नाही. थँक्यू सर, सॉरी मी जर जास्त बोललो, पण त्याची म्हणून मला बाघाचं रोल दिलं चित्रपटात, कारण मी एकदा सुरू करतो ना बोलायला तर मी थांबत नाही. तर सगळे घाबरले, आशुतोष गोवारेकर, आमिर खान, आणि मला बाघाचं ते दिलं, ज्याच्यात मी नुसतं ढोल वाजवत होतं आणि काय बोलत नव्हतं. थँक्यू. आमिर सर यांना यूथमध्ये फेस्टिवलमध्ये जसं आपण पाहतो, स्पोर्ट्समध्ये सातारा जिल्हा हा भारतात म्हणजे पहिलं ऑलिम्पिकचं पदक दिलेलं आहे भारतानं, सातारा जिल्ह्यात. त्याचबरोबर आपली जी हिल मॅरेथॉन जगात 1 नंबर आहे, निव्वळ सातारच्या फील्डमुळे आहे. त्याचबरोबर त्यांचा जो आय लव्ह पाचगणी हा सुद्धा जो अतिशय प्रोग्राम होणार आहे, तो थोड्याच काळामध्ये भारतभर किंवा जागतिक दर्जाचा तो ब्रँड होणार आहे. तर ते आमिर सर, त्याचबरोबर नेहरू या केंद्राचे माझे सहकारी स्वप्नील देशमुख सर, राज्य कलाक्रीडा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सुनील जाधव सर, त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या डॉक्टर मनीषा पाटील मॅडम, या युवा महोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्ट अनेक वर्ष केलेले आमचे मित्र बाळासाहेब चव्हाण सर, त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या संस्कृती विभागाचे समन्वयक सपकाळ सर, त्याचबरोबर कोळपे सर, तसेच युवक रयतच्या युवावाणीचे प्रमुख, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित प्रतिभा यादव मॅडम आणि सर्व कॉलेजचे विद्यार्थी मित्र. आता सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की युवक आणि
फेस्टिवल हे आज फार महत्त्वाचं असतंय, कारण 15 ते 29 वयोगटातला हा युवक ह्याच्याकडून फार अपेक्षा असतात. आणि यामध्ये सायन्स कॉलेज आपण पाहतोय आज राज्य लेवलला तर 1 नंबर दर्जाचा आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला राष्ट्रीय जो युवा महोत्सव झाला होता, पाटील मॅडमने सांगितलं, तर त्या युवा महोत्सवामध्ये तर सुद्धा 3ऱ्या नंबरचा क्रमांक आपल्या इथे लावलेला मिळाला होता. राज्याला तर पहिलाच आला होता. 75,000चं बक्षीस त्यावेळेला मिळालं होतं. प्रधानमंत्री त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. आणि त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळं मला म्हणजे वाटतंय की या स्पर्धेमधून जे स्पर्धक या ठिकाणी विन होतील ते विभागीय राज्य स्पर्धेसाठी सुद्धा विन होतील. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या युवा महोत्सवाच्या शुभेच्छा. महोत्सव कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्या युवा साथींना प्रेरणा देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी आदरणीय जाधव सर पूर्ण सहकार्य केलेलं आहे. 10 दिवस झाले सरांचं प्रत्येक क्षणोक्षणी मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर आमीन सर, तारळकर सर, जाधव सर, पाटील मॅडम, क्रीडा अधिकारी कार्यालयाची टीम, नेहरू युवा केंद्राची टीम, ह्या सर्वांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आलेल्या सर्व पार्टिसिपंट्सला सरांनी जसं स्वागत केले, मोटिवेट केले. आता तुम्ही आपली जी आपल्यामध्ये जी स्किल्स आहेत ते दाखवा. त्यासाठी मी सर्वांचं स्वागतही करतो, आभार व्यक्त करतो. थँक्यू. सिंधु
हमको हमारे सगळे लोक त्या कवड्याला बरोबर मेसेज केला त्या कवड्याने मेसेज सेव्ह करून सोडून दिला त्या मला त्याला घ्या फोन करून टाकला कोणी केलं फॉलो कोणी केलं आता त्याच्या डोक्यात मी बाटली फोडणार आहे अरे रीति बाय वो कवटे की बोतल मुझे लाके दो मैं तेरे को फॉलो करूंगा समझा जरूर दूंगा काय चाललंय रे ही आजकालची पिढी शेंगदाणा फुटाण्यासारखे व्हिडिओ टाकून लाखो शेअर अँड फॉलोअर्स मिळवते रे कुठे घेऊन ठेवलंय महाराष्ट्र मला आंगले झापक झुपक ऐशाने रील बनाव चाललाय रील बनवा श्यामडे तुला लाज वाटू दे लाज फूल है गुलाब का राग लाव त्या फुलाला तिकडे गुड्डीची आई दुसऱ्याच्या वावरात नाही ती आणि इकडे गुड्डी गाडीच्या गाडीवरनं कच्चा बदाम वर झापूक झुपूक वरती रील केली ती तुला लाज वाटू दे लाज राहुल ये झापूक झुपूक क्या है मुझे जवाब चाहिए देखिए भैया, when I have a fascinating conversation with my parents that when they got their first smartphone at the age of 24, and I wondered how they spent the first 24 years of their life without the screen and living their life in nature and exploring their lives. Here the wanderers we are called as Gen Z. The Gen Zs stands for Generation Zoomers. And here I'll be taking you 3 precious minutes to elaborate what are Generation Z. Gen Zs are the people who are born after 1995 and before 2010. We peoples, and fortunately most of us sitting over here are the people belonging to the Gen Z community. And here I'll elaborate one Gandhiji's thought. Once he said in his speech that if you decide you can shake the world. And this thing has been taken into consideration from the Gen Zs. Gen Zs have taken Gandhiji's wisdom in mind to shake the world. Belonging to the Gen Zs, I can represent so many things we can speak, we can have so many wisdomly talks with confidence and all. Parabrahma Tasmai Shri Gurave Namaha. Salutations to our most revered judges, honorable teachers and respected audience. I am Pavarakrachi Pradeep, 11th A, representing D.P. Bhosle College, Koregaon. It's my real privilege that today I am here before you to speak on our ancient and glorious eternal Vedic culture and Rishi tradition. If there is any land on this earth that can lay claim to be blessed as Punya Bhumi, the land where humanity has attained its highest world studies, research and development, science and technology, discoveries and inventions, defense and warfare, intelligence, gentleness, generosity, prosperity, tranquility, purity, and above all, the land of eternal Vedic culture and Rishi tradition, it is Bharat. We the people of Bharat belong to the great ancient perpetual Vedic culture and Rishi tradition. Our culture is to us what environment and soil are for the trees. Trees grow healthiest environment native to them. The deeper their roots are, the stronger the trees are. If we as a community want to be healthy, prosperous, vibrant, resurgent, sublime, spiritual, and at the same time wish to soar at the great heights of human endeavor, it is necessary that we should remember our ancient and glorious eternal Vedic culture and Rishi tradition and be firmly rooted to it. There is no doubt that familiarization with the glorious and eternal Vedic culture and Rishi tradition will be a great boon for us to build a pride in our splendid heritage. While as a nation, we try to use science and technology to become a global innovation leader. We should also remember our past great culture and spiritual heritage and be justifiably proud of it. From time immemorial, Bharatvarsh has been graced with sages known as rishis. By performing austerities, meditation and divine rays, they fathom the secrets of creation. Each rishi gleaned the truth of particular field of knowledge. They imparted 2 types of knowledge. First is para, means spiritual, and second is apara, means mundane or worldly. Our rishis fathomed both para and apara vidyas in the Vedas. There are 4 Vedas: the Rig Veda,
the Yajurved, the Samved and Atharvaved. Having been enlightened with knowledge, जिसके अनुसरण मात्र से आने वाले समय में भारत एक विकसित एवं समृद्ध राष्ट्र बनकर सबके सामने आ सकता है। आज अगर हम विकसित भारत की बात करें तो एक समृद्ध राष्ट्र कब बनता है? जब उसके पास भौतिक संसाधनों के साथ एक अच्छी विचारधारा हो, समाज कल्याण की भावना हो, जहां पर्यावरण से लगाव हो, जहां हर जाति धर्म पंथ के लोग हंसी खुशी रहते हो, जहां के युवा सात्विक विचार के हो और जहां का हर नागरिक देशभक्ति से ओतप्रोत हो। आज हमारा भारत दुनिया का 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था है। आज भारत दुनिया का 5वां सबसे बड़ा विदेशी मुद्रा भंडार अपने पास रखता है। आज भारत 1,20,000 स्टार्टअप का घर बन चुका है। आज हमारा भारत तकनीकी और विज्ञान के क्षेत्र में नई नई ऊंचाइयों को चूम रहा है। हमारा आदित्य L1 सूर्य की कक्षा को चूमकर, हमारा चांद्रयान 3 चंद्रमा के दक्षिण ध्रुव को चूमकर एक नया कीर्तिमान स्थापित कर रहे हैं। अगर हम बात सुरक्षा क्षेत्र की करें तो हमारी अग्नि मिसाइल, हमारी ब्रह्मोस मिसाइल, हमारी K4 जैसी मिसाइलें हमारी ताकत बढ़ा रही है। अगर बात शिक्षा क्षेत्र की करें तो विज्ञान और तकनीकी क्षेत्र की सहायता से नए अवसर के साथ आज नई शिक्षा नीति छात्रों का उज्जवल भविष्य बनाने के लिए सक्षम है। जो संयुक्त राष्ट्र में अपना मजबूत पक्ष रखता है, दुनिया जिसे शांतता दूत कहता है, परंतु समय पड़ने पर जो बालाकोट सा दंड सुनाता है, G20 का अध्यक्ष बन महासत्ताओं का नेतृत्व करता है, वही तो मेरा प्यारा भारत कहलाता है। आज अगर हमें
महाराज और महाराजा अशोक जैसे राजा महाराजा हुए। मैं उस देश की नागरिक हूँ जिस देश में We cannot need to use that hard shutter. We can just change color and use it. कक्षा 11 की विद्यार्थिनी आपके सामने सभी विषयों में से बहुत अच्छा विषय why not you put here any potential then you can demonstrate directly here? Yes sir, I have done it, but I haven't shown here. By using DC power supply I can change color. इसका गॉगल्स पे आते हैं इससे। अगर आपको दिन में यूज़ करना है तो इसका आप कलर डार्क कर सकते हैं। इससे क्या हो जाएगा फिर लाइट के लिए सन जो ग्लेजिंग होता है ना वो अवॉइड हो जाएगा और आप इसे ट्रांसपेरेंट भी कर सकते हैं। जो प्रोसेस में होते हैं कलर चेंज करने के जो कलरिंग प्रोसेस में वो चार्ज स्टोर कर देते हैं, जो ब्लीचिंग प्रोसेस उसमें हो ट्रांसपेरेंट वॅनिश कर देता है। मॅन्युअली आहे ना, म्हणजे एक इंधन वगैरे जर लागलं तर आपल्याला पर्यावरणाला पण त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो। जर आपण बिना खर्चिक आणि सामान्य माणसाला परवडेल असं यंत्र कॉलेज कोरेगावमधून आलो आहे। माझं नाव पांडुरंग नवनाथ शेळके, 11वी सायन्स ए डिव्हिजनमधून आलो आहे। तर विज्ञान प्रदर्शनमध्ये गाईच्या गोठ्यातील शेण उचलणारे यंत्र मी हे मांडलेलं आहे। त्यामध्ये जसं आपण पुढे फिरू तसं तसं ते आपण शेण आतमध्ये घेतं आणि आपण जे हाताने भरून टाकतो ते हे जर यंत्र वापरलं तर हे मॅन्युअली न हात लावता जसं सकाळी उठल्यानंतर ब्रश करता करता जरी आपण ते फिरवलं तरी सगळं काम होऊन जाणार आणि जसं आपण तिथं आपलं शेण स्टोअर करायचं तिथं असेल तिथं नेऊन आपण हे टप टाकू शकतो। पर्यावरणाला पूरक आहे, याच्यामुळे पर्यावरणाला कोणतेही हानी होणार नाही। यामध्ये कोणतेही इंधन किंवा कोणतेही म्हणजे याच्यामध्ये कोणतं धूर वगैरे असं काही नाही आहे, त्यामुळे पर्यावरणाला काही होणार नाही। असे मॅन्युअली हे यंत्र आहे।